नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महिला व बालविकास विभागाच्या वतीने आपले एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींकरिता योजना म्हणजे SAG या योजनेकरिता SNA स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जमाती, ज्याला आपण ST म्हणतो, या प्रवर्गातील मदर्स ॲक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबत महत्त्वपूर्ण असा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता निधीच्या वितरणासंदर्भात हा महत्त्वपूर्ण GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा ताईंनो, तुमच्या समोर हा GR आहे, पाहू शकता. GR काय सांगतोय? एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींकरिता योजना म्हणजे SAG या योजनेकरिता SNA स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जमाती, ज्याला आपण ST म्हणतो, या प्रवर्गातील मदर्स ॲक्शन केलेल्या या ठिकाणी ॲक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक आहे 30 मार्च 2026. बघा, एकूणच या ठिकाणी प्रस्तावना काय सांगतोय? केंद्र शासन आणि राज्य शासन या दोनही स्तरांवरील रोख व्यवस्थापनामध्ये म्हणजे कॅश मॅनेजमेंटमध्ये अधिक परिणामकारकता साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी SNA स्पर्श ही पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं देखील मानधन रखडलेलं होतं, हे सगळ्यांना माहीतच आहे. SNA ही स्पर्श तांत्रिक प्रणाली आता नियमितपणे सुरू असल्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बँक खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता, मानधन हे सर्व या ठिकाणी जमा होताना आपल्याला दिसून येत आहे. खरं तर SNA स्पर्श ही निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचा जो निर्णय आहे तो आपल्या या ठिकाणी भारतामध्ये केंद्र शासनाने घेतलेला आहे. महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रमाखाली किशोरवयीन मुलींकरिता योजना SAG या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पूरक पोषण आहार वितरित करण्यात येतो. सदर कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिस्सांचे प्रमाण 50-50 असे आहे आणि त्याच अनुषंगाने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आपल्याला केंद्र शासनाने किशोरवयीन मुलींकरिता योजना म्हणजे SAG या कार्यक्रमाकरिता संदर्भाधीन क्रमांक 10 येथील पत्रान्वये दिलेल्या मातृमंजुरीस म्हणजे मदर्स ॲक्शन अनुसरून अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गाकरिताच केंद्र हिस्साचा रुपये 25.39 लक्ष इतका निधी व त्यास समरूप राज्य हिस्साच्या निधी आदिवासी विकास विभागाने संदर्भाधीन क्रमांक 11 येथील शासन निर्णयान्वये महिला व बालविकास विभागास अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर उपलब्ध या ठिकाणी करून दिलेला आहे. सदरचा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा, शासन निर्णय काय सांगतोय? सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींकरिता योजना म्हणजे SAG या योजनेकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गाकरिता मदर्स ॲक्शन केलेला रुपये 25.39 लक्ष व त्यास समरूप राज्य हिस्साचा रुपये 25.39 लक्ष निधी खालील प्रमाणे रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टांमधून रकाना क्रमांक 6 येथे नमूद केल्यानुसार एकूण रुपये 50.78 लक्ष इतका या ठिकाणी निधी नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वय यंत्रणा म्हणजे सिग्नल नोडल एजन्सी SNA स्पर्श म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना या ठिकाणी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. लेखाशीर्ष उद्दिष्ट आणि संगणक सांकेतांक केंद्र शासनाने 4th इन्स्टॉलमेंट करिता सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजे मदर्स ॲक्शन केलेला निधी सुधारित अंदाज 2025-26 आणि यापूर्वी वितरित तरतूद ही जी सर्व रक्कम आहे ती लाखात आहे.
आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी पहिला आहे मागणी क्रमांक T52236 पोषण आहार, पोषक अन्न व पेय यांचे वितरण, जनजाती क्षेत्र उपयोजना, जनजाती क्षेत्र उपयोजना, किशोरवयीन मुलींकरिता योजना, कार्यक्रम केंद्र हिस्सा 50%, सहाय्यक अनुदाने वेतनेतर 25.39, 63.88, 31.94 आणि 25.39 जी रक्कम आहे ती निधी पाहू शकता 50.78. सदर निधी SNA स्पर्श प्रणालीद्वारे उपयोजनात आणण्यात यावा आणि त्याच अनुषंगाने केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सदर निधी उपयोजनात आणण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करावी. सदर शासन निर्णय आदिवासी विकास विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 11 येथील दिनांक 30/3/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता. हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन प्रति देखील तुम्ही पाहू शकता. बघा, एकूणच अशा पद्धतीने एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींकरिता SAG या योजनेकरिता SNA स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गाकरिता मदर्स ॲक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा महत्त्वपूर्ण GR संपूर्णपणे आणि सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.